अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, दत्त म्हणजे काय? स्मरण करता समोर उभा राहतो तो दत्त, जो संकट आपल्यासमोर असताना ते पोचण्या अगोदर आपली मदत करतो, आपल्या मदतीला धावतो तोच दत्त, जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो दत्त, जो सुखदुःखाच्या पलीकडे आहे तो दत्त, जो त्रिगुणात्मक आहे, उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या अधीन आहे तो दत्त। स्वामी भक्त हो, अशा या दत्त महाराजांचे तृतीय अवतार म्हणजे आपले स्वामी महाराज। स्मरण करताच भक्तांच्या हाकेला धावून येणारे, म्हणूनच त्यांना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी असं म्हणतात। स्वामी भक्त हो, नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामी महाराजांचं स्वागत आहे। स्वामी भक्त हो, चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे स्वामी अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून एखादा अडचणीत असेल, त्याला कोणताच मार्ग सापडत नसेल तर एक शेवटचा पर्याय म्हणून तो आपल्या मठामध्ये, आपल्या हक्काच्या माहेरघरी म्हणजे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ आपल्या या मठात येईल आणि तेथून त्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल। तर स्वामी भक्तो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे त्याच्या वाचनाने प्रत्येक अध्यायानुसार काय काय फायदे होतात ते या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। प्रदीप्तदांच्या अनेक सेवांमध्ये दुर्गा सप्तशतीचे, मल्हार सप्तशतीचे पाठ आपल्याला करायला सांगितले जातात। तर आज मी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे प्रत्येक अध्यायानुसार फायदे तुम्हाला सांगणार आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण श्री दुर्गा सप्तशती हा पाठ कसा करावा याविषयी माहिती जाणून घेऊया। तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरुआदरणीय प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते। स्वामी भक्त हो, दुर्गा सप्तशती हा पाठ देवीचा असतो, म्हणजे देवीचा हा ग्रंथ आहे, त्यामुळे हा ग्रंथ नवरात्री, मंगळवार किंवा अमावस्या या दिवशी केला तर त्याचे अधिक फायदे आपल्याला मिळतात किंवा त्याची फलश्रुती अधिक चांगली मिळते। दुर्गा सप्तशती पठणाने मनोवांछित फल प्राप्त होते। त्याचसोबत श्री दुर्गा सप्तशती हा पाठ केल्याने आपल्यावरती कुलदेवीची कृपा होते आणि एकदा की आपल्यावर कुलदेवीची कृपा झाली की आपल्या आयुष्यात जे काही संकटे येत आहेत, जे काही अडचणी येत आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होत असते। स्वामी भक्त हो, श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत। तर आता आपण पहिल्या अध्यायापासून तर 13व्या अध्यायापर्यंत वाचल्याने काय काय फायदे होतात ते आता जाणून घेत आहोत। तर पहिला अध्याय हा मधुकैटभ वध असा आहे। तर यामध्ये हा अध्याय वाचल्याने आपल्याला पापमोचन, सर्व संकटांपासून मुक्ती, शुद्धीकरण आणि आध्यात्मिक उन्नती होते। दुसरा अध्याय आहे तो महिषासुर वध आरंभ। तर यामध्ये हा अध्याय वाचल्याने आपल्याला शत्रुनाश, पराक्रम व साहसवृद्धी, वादविवाद आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय मिळतो। तर श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा तिसरा अध्याय हा महिषासुर वध समाप्ती आहे। तर हा अध्याय वाचल्याने आपल्याला काय फायदा होतो, तर आरोग्यामध्ये सुधारणा होते, आत्मविश्वास आणि शौर्य वाढते, त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचं भय वाटत असेल तर त्या भयाचा नाश होतो। स्वामी भक्त हो, चौथा अध्याय हा देवतांचे देवी स्तवन आहे। तर हा अध्याय वाचल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, दारिद्र्य नाश होते आणि समृद्धी प्राप्ती होते। पाचवा अध्याय वाचल्याने संकटमुक्ती, इच्छापूर्ती, गृहशांती आणि संतती प्राप्ती होते। तर पाचवा अध्याय हा देवींनी वरदान दिले आहे। तर पाचवा अध्याय हा देवींनी वरदान दिले त्यावरती आधारित आहे। त्यानंतर येतो तो 6वा अध्याय। 6व्या अध्यायामध्ये धूम्रलोचनाचा वध केला आहे, म्हणजे धूम्रलोचन जो राक्षस आहे त्याचा वध देवीने केला आहे। तर हा अध्याय वाचल्याने दारिद्र्य आणि ऋणमुक्ती होते, कर्जफेडीचे मार्ग आपल्याला दिसू लागतात, त्याचसोबत वित्तीय स्थिरता प्राप्त होते। श्री दुर्गा सप्तशतीचा 7वा अध्याय। तर हा अध्याय चंडमुंड या राक्षसाचा वध यावरती आधारित आहे। हा अध्याय वाचल्याने शत्रूंचा नाश होतो, मोठ्या अडचणीवरती विजय प्राप्त होतो, त्याचसोबत आत्मसंरक्षण आणि राजयोग प्राप्ती होते। पुढचा अध्याय येतो तो 8वा अध्याय। हा अध्याय रक्तबीज या राक्षसाचा वध केला कसा देवीने त्यावरती आधारित आहे। हा अध्याय वाचल्याने दुष्ट शक्तींवर विजय मिळतो, मानसिक शांती मिळते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। 9वा अध्याय वाचल्याने कार्यसिद्धी होते, सौभाग्य वृद्धी होते, वैवाहिक समस्या निवारण होतात। 9वा अध्याय हा शुंभ या राक्षसाचा वध केला त्यावरती आधारित आहे।
त्यानंतर येतो तो 10वा अध्याय. 10वा अध्याय हा निशुंभ या राक्षसाचा वध केला देवीने त्यावरती आधारित आहे. हा अध्याय वाचल्याने सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश होतो, यशप्राप्ती होते, त्याचसोबत इच्छाशक्ती वाढ होते. त्यानंतर येतो तो 11वा अध्याय. देवींनी कसे वरदान दिले त्यावरती हा अध्याय आधारित आहे. तर हा अध्याय वाचल्याने संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते, देवी कृपा प्राप्त होते, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. यानंतर श्री दुर्गा सप्तशतीचा येतो तो 12वा अध्याय म्हणजेच द्वादश अध्याय. यामध्ये सर्व फलश्रुती आहे. तर ही फलश्रुती वाचल्याने इच्छित लाभ प्राप्ती होते, सौख्य समृद्धी वाढते आणि आपल्याला मानसिक समाधान मिळते. त्यानंतर येतो तो त्रयोदश म्हणजेच 13वा अध्याय. हा अध्याय राजा, सुरत व वैश्य यांचे देवी भजन व वरप्राप्ती यावरती आधारित आहे. तर हा अध्याय वाचल्याने काय फायदे होतात? राज्य, सत्ता, यश, ऐश्वर आणि नेतृत्व गुण वृद्धी होते. तर अशा प्रकारे श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 1 ते 13 अध्याय वाचल्याने आपल्याला असे फायदे होतात. थोडक्यात काय तर हे संपूर्ण अध्याय म्हणजे हा संपूर्ण एक पाठ केल्याने आपल्याला सर्व काही मनोवांछित फलप्राप्ती होते. विशेषतः मंगळवारी, नवरात्रीमध्ये आणि अमावस्येच्या दिवशी जर आपण हा पाठ केला तर आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच देवी मदत करत असते, देवीची कृपा प्राप्त होते. स्वामी भक्त हो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये आपण श्री दुर्गा सप्तशती आणि मल्हार सप्तशती या ग्रंथाचे पाठ कसे करायचे याविषयी माहिती जाणून घेऊया. तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर मठामध्ये आपल्या हक्काच्या माहेरघरी यायचं असेल तर आपल्या मठाचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे रोड, पुणे नाशिक हायवे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. पुणे नाशिक हायवेच्या लगतच आपला हा मठ आहे, आपल्या हक्काचं माहेरघर आहे. दर्शनासाठी आपल्या मठामध्ये तुम्ही केव्हाही येऊ शकता. मठामध्ये जेवणाची, राहण्याची आणि नाश्त्याची विनामूल्य सोय प्रदीपदादांनी केलेली असते. आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष प्रदीपदादांना प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला जेव्हा प्रश्नोत्तरीचा कार्यक्रम असतो म्हणजे जेव्हा दरबार असतो तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला मठामध्ये यावं लागतं. सोबत येताना फक्त आधार कार्ड आणायचं आहे, बाकी सर्व सुविधा मठामध्ये दादा आपल्याला पुरवत असतात. येऊन यायचं आहे तो फक्त स्वामींवरती विश्वास, श्रद्धा आणि आपला वेळ, गोष्टी फार महत्त्वाच्या आहे आणि या तुम्ही नक्कीच घेऊन याल अशी मी आशा करते. तर याच माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते. सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा, सेवा करा, सेवेकरी घडवा आणि ब्रह्मांडाची अनंत कोटीची शक्ती आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे घाबरू नका, चिंता करू नका. देणारे आपले स्वामी महाराज आहेत, म्हणून आपण स्वामींच्या चरणावरती अनन्य भावाने लीन व्हायचं आहे. ते नक्कीच आपल्याला मार्ग दाखवितात. आता मी व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.